हे आंदोलन खूप मोठं आहे. त्यामुळं आपण आता घरी नाही राहायचं. आता आपण घरी नाही राहायचं. घरी राहून तरी आपण काय करणार? आपल्याला आपले लेकरं मोठे करायचे, त्यांना आरक्षण मिळवून द्यायचे. त्यामुळे आपण घरी राहून तरी काय करणार आहे? त्यामुळे आपल्याला सगळे कामं उरकून ठेवा. आपल्याला मुंबईकडे जायचंय, मुंबईकडे कूच करायची, मुंबईकडं आपल्याला धडक मराठ्यांना द्यायची. देशात असा शांततेचा कार्यक्रम देशात कधी झाला नसं. इतक्या ताकदीनं मराठ्यांनी तयारी करायची, शांततेत जाण्याची. मिळेल त्या वाहनानं ती वाहनं घेऊन यायच्यात. आपल्या त्यामध्ये सगळ्या वस्तू ठेवायच्यात. काय काय वस्तू ठेवायच्यात हे तुम्हीही ठरवा. आम्ही सांगणार आहेत तुम्हाला जाहीरपणानं की तुमची टीममध्ये या गाड्या आणि हे लोक, हा रूट, मुक्कामाची व्यवस्था, जे जे असेल ते सगळं तुम्हाला क्लिअरपणानं सांगितलं जाणार आहे. परंतु तुमच्या डोक्यात जे असेल, काय काय साहित्य सोबत घेतलं पाहिजे, किती दिवसासाठी घेतलं पाहिजे, किती पुरणार आहे, कोणची गाडी घ्यायची, त्या गाडीला छत ठेवणं सुद्धा आवश्यक आहे. जर थंडी असली तर आपल्याला आपल्या गाडीचे रक्षण आपल्यालाच करायचं. आपण आपल्याच गाडीत झोपायचं, किंवा थंडी नसेल तर खाली उतरून झोपू शकतो आपण जिथं व्यवस्था असेल त्या ठिकाणी. आणि नसली व्यवस्था कुठं तरी आपली व्यवस्था आता आपण स्वतःच करणार आहेत, हे लक्षात असू द्या. आपली गाडी असेल, आपलं ट्रॅक्टरला छत टाका, पाठीमागच्या ट्रॉलीत, किंवा काय ट्रक असेल, कोणाचं जे जे वाहन असेल, किंवा कोणाचे पिकअप असतील, कोणाचं काय जे असेल त्याच्यामध्ये छत टाका. आपण आताच जर खाली झोपायला आपल्याला कुठं व्यवस्था नसेल तर आपण आपल्याच वाहनामध्ये झोपायचे. पण आंदोलन हे आपल्याला यशस्वी करायचे. इतक्या शांततेनं चांगली तयारी करायची. परंतु पुन्हा एकदा सांगतो, हे देशातलं शांततेचं प्रचंड मोठं आंदोलन असणार आहे. त्यामुळे हे शांततेत मराठ्यांनी घरी राहायचं नाहीये. आपल्याला सगळ्यांना आपल्या लेकराला न्याय घेऊन येण्यासाठी जायचं. मात्र हे आंदोलन शक्यतो शेवटचं असणार आहे, शक्यतो. कारण येताना आता आरक्षणच घेऊन यायचं. म्हणून ताकदीनं सगळ्यांनी तयारी करा. आणि आपल्याला सगळ्यांना मुंबईकडं, आंतरवालीपासून मुंबईपर्यंत सगळ्यांना पायी जायचं.